उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणाऱ्या अनिल जयसिंघानीच्या चौकशीमध्ये एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। अनिल जयसिंघानी 7 वर्षांपासून फरार होता, मात्र या काळामध्ये तो आपली मुलगी अनिक्षाच्या सतत संपर्कात असल्याचं देखील उघड झालेलं आहे। जयसिंघानींना अमृता फडणवीसांना 10 कोटींची खंडणी मागितलेली होती। अनिक्षा वडिलांच्या होती संपर्कासाठी व्हॉट्सॲप कॉलचा वापर। अनिक्षाला माहिती होता ठाव ठिकाणा। अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी अटकेत असलेले जयसिंघानी बापलेक एकमेकांच्या संपर्कात असल्याचं उघड झालेलं आहे। पोलिसांना खबर लागू नये म्हणून इंटरनेट आणि व्हॉट्सॲप कॉलवरून ते संपर्कात होते। विशेष म्हणजे 7 वर्षांपासून फरार असलेल्या अनिल जयसिंघानीचा ठाव ठिकाणा अनिक्षाला माहिती होता असा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केलाय। जिस बाबत इन्होंने पहला रिमांड लिया था वो पूरे पर्पस उनका सॉल्व हो गया है। वो सारा इन्वेस्टिगेशन कर चुके, उनके पास से जो भी सीजर वगैरह करना था वो कर लिया है। और जहां तक अनिल जयसिंघानी की बात है तो अनिल जयसिंघानी को के बारे में वो बार बार ये कह रहे थे कि इनके खिलाफ 14 केसेस हैं पूरे इंडिया में, तो बाकी 14 केसेस की बात यहाँ हो नहीं सकती थी। रिमांड तो सिर्फ एक मैटर के लिए लेना था, जो अभी वाला केस था। अनिल जयसिंघानीनं 1 कोटी रुपये एका बॅगेत भरल्याचा व्हिडिओ अमृता फडणवीसांना पाठवला होता। ज्या मोबाईल फोनमधून तो व्हिडिओ पाठवण्यात आलेला होता तो आयफोन 8 अनिल जयसिंघानीकडे आढळून आलेला आहे। आरोपींनी बॅगेत भरलेली 1 कोटींची रोकड कुठे ठेवली याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे। अमृता फडणवीस यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्याचा आरोपींचा प्रयत्न असल्याचा आरोप सरकारी वकिलांकडून कोर्टात करण्यात आलाय। आरोपी अनिल जयसिंघानीनं अमृता फडणवीस यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती, मात्र ज्या मोबाईलमधून खंडणीचा मेसेज पाठवला होता तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अनिल जयसिंघानीकडून पोलिसांनी 2 मोबाईल फोन जप्त केलेत, तर त्याचा साथीदार निर्मलकडून 2 मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळालंय। मात्र जयसिंघानीच्या वकिलांनी सगळे आरोप फेटाळून लावलेत। अनिक्षा ही अमृता फडणवीस यांची फॅशन डिझायनर होती, म्हणून तिला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। पोलिसांनी अनिक्षाचं हस्ताक्षर आणि आवाजाचे नमुने घेतले नसल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं। तसंच गोव्यातील प्रकरणात अनिक्षा आरोपी नसल्याचा दावाही करण्यात आलेला आहे। अनिल जयसिंघानीला तब्बल 25 वर्ष राज्य सरकारनं सुरक्षा पुरवली आहे। 1984 पासून अनिल जयसिंघानी तपास यंत्रणांना गोपनीय माहिती पुरवत होता। त्या माहितीचा इतर प्रकरणात पोलिसांना फायदा झाल्याचं जयसिंघानीच्या वकिलांनी सांगितलंय। माननीय कोर्टाने 24 आणि 27 तारीखपर्यंत रिमांड दिलेली आहे। आता आमचा युक्तिवाद असे होता की त्यांना 36 तास नंतर प्रोड्यूस केलेला आहे कोर्टाने। त्याला अटक त्यांची गुजरातमध्ये झाली होती रात्री 11:30 वाजता 19 तारखेला, आणि 36 तास नंतर दिलाय। पण तरी पण आता माननीय आदेश दिलाय की असे नाही, त्याला रिमांड वाढून घेतली 27 तारखे निर्मल आणि अनिलची, आणि त्यांची अनिष्काची त्यांची जी पोरगी आहे त्यांची 24 तारीखपर्यंत रिमांड वाढवली। सट्टेबाज अनिल जयसिंघानी आणि त्याची मुलगी अनिक्षानं अमृता फडणवीसांकडे 10 कोटींची खंडणी मागितली होती। या प्रकरणी पोलिसांनी जयसिंघानी बाप लेकीला अटक केली असून त्यांच्या पोलीस चौकशी दरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागलेली आहे। प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई।